लाडक्या बहिणींनो, जे वाटत होतं अखेरकार तेच झालं. निवडणूक आयोगाने लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता रोखला आहे आणि महायुती सरकारच्या आगाऊपणाला चाप दिले आहे. बघा, तर तुम्हाला 2 हप्ते दिले जात होते. एक तुमचा डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारीचे 1500 रुपये मिळून तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार होते. परंतु काय झालं, त्यानंतर काँग्रेस कमिटीने एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं आणि निवडणूक आयोगाला सांगितलं की निवडणूकच्या पहिले हे 3000 रुपये देऊ नका लाडक्या बहिणींना, हां निवडणूक नंतर द्या असं त्या पत्रामध्ये म्हटलं होतं. परंतु अखेरकार जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे तो पण आपल्याला बऱ्यापैकी चांगलाच आहे. कसा चांगला आहे तुम्हाला सांगतो. जानेवारीचा हप्ता द्यायचं नाही, फक्त डिसेंबरचा हप्ता द्या असं महायुती सरकारला निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता फक्त तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आला असेल, बरोबर ना. 1500 रुपये तुम्हाला आले असतील, चेक करा, वाटप सुरू झालेले आहे. डिसेंबरचा हप्ता सुरू झाला आणि काही महत्त्वाचे अपडेट देखील दिलेले आहेत. ते अपडेट पण आपण समजून घेऊया. तसेच जानेवारीचा हप्ता कोणत्या दिवशी तुम्हाला भेटणार आहे मग निवडणूक संपून, ती तारीख पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटेचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल अन ऑरती सिलेक्ट करा. बघा आता अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकत्र देण्याचा घाट घातला होता. पण निवडणूक आयोगाने महायुती सरकारला दणका दिला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा महिन्याचा जो काही ॲडव्हान्सचा हप्ता आहे तो देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं की तुम्ही हप्ता द्या, परंतु तो 2025 मागील वर्षाचा हप्ता द्या, जो तुमचा डिसेंबरचा राहिलेला आहे. डिसेंबरचा 18वा हप्ता आहे तो, तर तो 18वा हप्ता देऊन टाका, परंतु 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता देऊ नका असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे आहेत ते वाटप सुरू झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल 1500 रुपये तर सुरू झाले डिसेंबरचे, ठीक आहे. आता जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार, मग त्याची तारीख आली का? हो सांगतो, त्याबद्दल पण अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जानेवारीचा हप्ता आता बघा तुम्हाला कोणत्या दिवशी भेटणार आहे त्याची डायरेक्ट अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट आपण समजून घेऊया. आणि अखेरकार बघा, जे झालं तेच झालं. तसं वाटतच होतं. पहिले 3000 रुपये त्यांनी सांगितलं आम्ही 2 हप्ते देऊ, परंतु बघितलं तर काय, तुम्हाला फक्त 1500 रुपयेच वाटप करण्यात आलेले आहे. बघा आता पुढे महत्त्वाची माहिती. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, जानेवारी 2026 या महिन्याचा 1500 रुपये आगाऊ हप्ता मकर संक्रांतीपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची योजना होती. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या 24 तास अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आगाऊ हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महायुती सरकारचा मनसुबा राज्य निवडणूक आयोगाने उधळून लावला आहे. हे बघा, तर निवडणूकच्या अगोदर 24 तास पहिले तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये द्यायचं ठरलं होतं. सर्व कार्यक्रम आयोजित झाला होता. बरोबर 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडणार होते, परंतु आता ते 3000 रुपये कॅन्सल केले. फक्त तुम्हाला डिसेंबरचेच 1500 रुपये येणे सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे डिसेंबरचेच 1500 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. ओके, चला किती जणांना मेसेज आला चेक करा. मेसेज चेक करा आणि 1500 रुपये किती जणांना आले ते कमेंट करून सांगा मला. पुढे बघा, मंत्री गिरीश महाजन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. याबाबत निवडणूक आयोगाने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून अहवाल मागवला होता. मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात लाडकी बहीण योजना ही संजय गांधी निराधार योजनेसारखी सातत्याने सुरू असलेली योजना असल्याचे नमूद करत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नसल्याचं स्पष्ट केले. एकीकडे बोलण्यात आलं होतं की ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही. ही योजना संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे आहे आणि सातत्याने सुरू असलेली ही योजना आहे. त्यामुळे
इथे कुठलाही म्हणजे अडचण येणार नाही, आचारसंहितेची किंवा निवडणुकीची येणार नाही असं बोलण्यात आलं होतं. परंतु हे घडलं पत्रामुळे. जे पत्र काँग्रेस कमिटीने पाठवलं होतं, काँग्रेस कमिटीचं मत होतं की जरी लाडक्या बहिणींना महायुती सरकारने 3,000 रुपये देऊन टाकले निवडणुकीच्या पहिले, तर सर्व मतदान महायुती सरकारला पडेल बुवा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी तसं केलं. परंतु इथे निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की तुम्ही डिसेंबरचे 1,500 रुपये देऊ शकता. महायुती सरकारला सांगितलं की तुम्ही डिसेंबरचे 1,500 रुपये देऊ शकता, परंतु 3,000 रुपये तुम्ही देऊ शकत नाही. जानेवारीचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. मग आता ठीक आहे, डिसेंबरचे 1,500 रुपये सुरू झाले. आता तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये कधी मिळणार आहे त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेऊया. तत्पूर्वी एक महत्त्वाची ती अजून माहिती आहे, ती माहिती पहिले आपण समजून घेऊया, मग सांगतो मी तुम्हाला जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होईल त्याबद्दल माहिती. पहा आता पुढे महत्त्वाची माहिती. तर समोर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती काय म्हटलेलं आहे. डिसेंबरचे पैसे मिळणार, वाटप सुरू झाली. ऑलरेडी वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि डिसेंबरचे 1,500 रुपये जमा होणे सुरू झालेलं आहे. हे बघा, तर जानेवारी महिन्याची अशी आगाऊ रक्कम जमा करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. मात्र चालू योजना असल्याने डिसेंबर 2025 या महिन्याचा हप्ता देण्यास आयोगाने परवानगी दिली आहे. बघा, परवानगी फक्त डिसेंबरचा हप्तासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे 1,500 रुपये खटाखट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहेत. फक्त डिसेंबरचा हप्ता. बरं, तुम्हाला 3,000 रुपये मिळणार होते, परंतु त्यावर ते पाणी फिरल्याचं पाहायला मिळत आहे. फक्त तुम्हाला डिसेंबरचेच आता 1,500 रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे. ओके, आणि महत्त्वाचं तुम्हाला 3,000 रुपयेच मिळणार आहेत, परंतु ते कसे तुम्हाला सांगतो. पहिले हे तुम्हाला 1,500 रुपये आता मिळून जातील डिसेंबरचे, त्यानंतर 1,500 रुपये मिळणार आहेत निवडणूक संपल्यानंतर. मग ते कोणत्या दिवशी मिळणार आहेत चला त्याविषयी तुम्हाला सांगतो मी आता. हे बघा, तुम्हाला आता सध्या एक मिनटं, तुम्हाला आता 1,500 रुपये मिळणार आहेत. तो 18वा हप्ता आहे, बरोबर. हा 18वा हप्ता तुम्हाला मिळून जाईल. अजून तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत, तो असणार आहे 19वा हप्ता, म्हणजे तुमचा जानेवारीचा हप्ता. ओके, तर आता हा जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होईल? जानेवारीचे 1,500 रुपये. तर हे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो 15 तारखेनंतर. ओके, 15 तारखेनंतर कोणते क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतील ते जानेवारीचे असणार आहेत. म्हणजे झाले ना बरोबर 3,000. पहिले तुम्हाला मिळणार आहेत डिसेंबरचे 1,500 प्लस त्यानंतर 15 तारखेनंतर तुम्हाला मिळतील, म्हणजे 15 तारखेच्या पहिले हे डिसेंबरचे 1,500 आणि 15 तारखेनंतर तुम्हाला मिळणार आहेत जानेवारीचे 1,500 रुपये. आलं तुमच्या लक्षात? तर अशा पद्धतीने हे हप्ते जमा होणार आहेत. आणि जे झालं तेच झालं. अखेर आपल्याला वाटतच होतं की 3,000 रुपये मिळतील असं पहिले बोलण्यात आलं, परंतु मागच्या वेळी पण तसंच झालं होतं. नोव्हेंबर आणि डिसेंबरचं हप्ते मिळेल आणि तेव्हा पण पाणी फिरलं आणि आता पण पाणी फिरलं 3,000 रुपयेवरती आणि अखेरकार फक्त 1,500 रुपयेचाच निर्णय झालेला आहे आणि डिसेंबरचे 1,500 रुपये वाटप करण्यात येत आहे. ठीक आहे, जानेवारीचे तुम्हाला 15 तारखेनंतर मिळणारच आहेत, काही टेन्शन नाही. याच महिन्यात तुम्हाला दोन्ही हप्ते देण्याचं नियोजन पण असणार आहे. जी माहिती आली होती वरून ती माहिती संपूर्ण तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तुमचा कुठलाही टाईमपास इथे झालेला नाही. जी मुद्द्याची माहिती आहे तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये पुढील नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.